नमस्कार मंडळी, मी चैताली। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मार्गशीर्ष महिन्याचे व्रत कसे करावे आणि त्याची पूजा मांडणी कशी करावी हे दाखवणार आहे। त्याचबरोबर या व्रताविषयी काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील किंवा मी द्यायचा प्रयत्नही करेन, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे व्रत आपण जेव्हा करतो तेव्हा आपला काहीतरी उद्देश असतो। मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं हे व्रत करतात, आपल्याला सुख शांती समाधान संपत्ती मिळवण्यासाठी। त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची कृपा आपल्या बरोबर आपल्या कुटुंबावर पण कायम राहावी म्हणून हे व्रत करायचे असते। मार्गशीर्ष गुरुवार करायच्या अगोदर आपले घर स्वच्छ नीटनेटकं करून घ्यावं। बाहेरच्या दरवाजात छान अशी रांगोळी काढावी आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत अशीच मांडणी आपण प्रत्येक गुरुवारी करायची आहे। हे व्रत करत असताना बऱ्याच वेळा महिलांना मासिक पाळी येते, तर अशा वेळी आपण उपवास करायचा, पण आपण घट मांडू शकत नाही। त्यामुळे घरात जो कोणी व्यक्ती किंवा आपले पती असतील त्यांच्याकडून आपण घट बसवून घेऊ शकतो। उपवास फक्त आपण करायचा आहे। चला तर पूजेची मांडणी कशी करायची हे बघूया आणि प्रत्येक गुरुवारी अशीच पूजा मांडायची आहे आणि शुक्रवारी ती उचलायची आहे। जिथे आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ कपड्याने पुसून नंतरच तिथे पूजेची मांडणी करायला घ्यायची आहे। पूजा मांडणीमध्ये आपल्याला एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला देवाचं आसन म्हणून एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे। तो कपडा नवीनच पाहिजे असं काही नाही, पण तो कपडा स्वच्छ असला पाहिजे आणि त्यातही लाल किंवा पिवळाच पाहिजे असंही काही नाही। फक्त काळ्या रंगाचे कापड आपण वापरायचे नाहीये। इथे कोणत्याही रंगाचं कापड आपण देवी देवतांना आसन म्हणून ठेवू शकतो। बऱ्याचदा आपल्या घरात ब्लाऊज पीस असतं, ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो। मार्गशीर्ष महिन्याचं व्रत जे आहे ते महिला, पुरुष आणि कुमारिकाही करू शकतात। पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने पूजा मांडणीची जागा निवडायची। पूजेची मांडणी करायच्या अगोदर पाटाच्या खाली स्वस्तिक काढायचं आहे, त्यावर हळदी कुंकू घालायचं आहे आणि पाट ठेवल्यावर पाटाच्या भोवती पण रांगोळी काढायची आहे। सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा। दिवा तुपाचा किंवा तेलाचा लावला तरीही चालेल। दिव्याची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची। पाटावरही स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे। आता तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यावर कुंकवाने पुढच्या साईडने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। कडेने हळद आणि कुंकवाच्या रिद्धी सिद्धीच्या रेषाही द्यायच्या। कलश मांडण्यासाठी तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवरती कलश स्थापना करायची आहे। तांदळाच्या राशीचे अष्टदल कमळ बनवले तर छान, किंवा साध्या सोप्या पद्धतीने कलश स्थापना करायची। तर याप्रमाणे मी या तांब्यावर स्वस्तिक काढून घेतलेले आहे। आता या तांब्यामध्ये आपण स्वच्छ पाणी भरायचे आहे। तांब्यामध्ये हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहे। त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी तसेच फूल आणि दुर्वाही पाण्यामध्ये रत्न म्हणून टाकायचं आहे। त्यानंतर 5 प्रकारच्या 5 झाडांची पानं, म्हणजे फळाची किंवा फुलांच्या झाडांची पानं, आंब्याची पानं किंवा आंब्याची डहाळी, नाहीतर 5 विड्याची पानं कळशामध्ये लावून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची आहे। नारळ दर गुरुवारी तोच घ्यायचा आहे। फक्त दर गुरुवारी आपल्याला तांब्या स्वच्छ घासून पुसून धुवून घ्यायचा आहे। पानं लावून पाणी भरून कलश स्थापना करायचा आहे। त्यानंतर नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने संपूर्ण शेंड्या असलेला आणि पाण्याने भरलेला नारळ या कळशावर ठेवायचा आहे। तांदळावर कळशाची स्थापना करायच्या अगोदर तांदळावर थोडं हळद कुंकू वाहायचं आहे। नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे, त्याला मोठा टिळा लावायचा आहे, तो खूप छान दिसतो। या कळशाची पूजा आपण नंतर करणार आहोत, पण त्या अगोदर आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे। तुमचं व्रताचं पहिलं वर्ष असेल किंवा ज्यांनी व्रत सुरू करून भरपूर वर्ष झालेली असतील, पण व्रताचा संकल्प देखील करावा लागतो, माहिती नसल्यामुळे तो कधीही केला नाही, या वर्षी गुरुवारी व्रताचा संकल्प अवश्य करा। संकल्प केल्याने आपल्या व्रताची सिद्धी सुद्धा होते, म्हणजेच काय, आपलं व्रत निर्विघ्नपणे सुफळ संपूर्ण असं पार पडतं। संकल्प केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाला स्नान घालायचं आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला स्नान घालायचं आहे। त्यासाठी तुम्ही दुधाचा किंवा पंचामृताचा सुद्धा वापर करू शकता, किंवा साधे पाणी वापरले तरी काहीच हरकत नाही। इथे मी गणपती बाप्पा म्हणून पानाच्या विड्यावर सुपारी आणि रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे। सगळ्यात आधी गणपती बाप्पाला ओवाळायचं आहे, नंतर माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे। जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर बाजारात मिळणारी पोथी तीही इथे ठेवली तरीही चालते। माझ्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे, त्यामुळे मी इथे फोटोही ठेवलेला आहे आणि पोथीही ठेवलेली आहे। गुरुवारचं महालक्ष्मीचं हे व्रत कोणीही करू शकतो, त्यामुळे ज्याला कोणालाही पूजा करायची इच्छा असेल त्या प्रत्येकाने हे व्रत नक्की करावं। या व्रताची पूजा मांडणी तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता, कारण सकाळी सकाळी बऱ्याच महिलांची आणि पुरुषांची धावपळ असते आणि मग प्रश्न येतात, आम्हाला सकाळी पूजा मांडता आली नाही, मग काय करावं।
जेव्हा तुम्हाला एकदम शांततेची वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही ही पूजा मांडली तरीही चालतं, किंवा संध्याकाळी ज्यावेळी आपण पुन्हा पूजा करणार असतो त्यावेळी या पूजेची मांडणी केली, देवीला नैवेद्य दाखवला, आरती केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी ही पूजा उचलली तरी पण चालतं। तसेही ही पूजा आपल्याला शुक्रवारीच उचलायची असते, पण ज्यांना दिवसभरात पूजा मांडता जमत नाही त्यांनी संध्याकाळी आपण पूजा करतो तेव्हा पूजेची मांडणी केली तरीही चालेल। मग दिवसभरात तुम्ही उपवास करू शकता। पूजेची मांडणी दाखवल्याप्रमाणे आणि साध्या सोप्या पद्धतीने करावी। मी इथे घातल्याप्रमाणे मुखवटा किंवा वस्त्र नसतील तरीही चालेल। कळशाची स्थापना तर आपण अगोदरच केली होती, आता कळशाची पूजा करूया। कळशाला हळदी कुंकू फूल अक्षदा वाहायच्या, धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं, मंत्र म्हणायचा ओम कलशोस्त देवता नमो नमः। म्हणजेच काय, हे कलश देवता तुम्ही या पूजेमध्ये तुमचं स्थान ग्रहण करा। आम्ही साध्या भोळ्या भक्तीने तुमची स्थापना या व्रतामध्ये केलेली आहे। माता लक्ष्मीला दुधाचं नैवेद्य किंवा खिरीचं नैवेद्य अतिशय प्रिय असतो, त्यामुळे आपल्याला खीर करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला 5 प्रकारची 5 फळं ठेवायची आहेत किंवा कोणत्याही एका प्रकारचं फळ ठेवायचं आहे। 5 या संख्येमध्ये ठेवलं तरीही चालतं, किंवा केळी ठेवली तरी चालतं, किंवा एक फळ ठेवलं तरीही चालतं। यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही केल्याशिवाय महालक्ष्मीचं व्रत पूर्ण होत नाही असं म्हणतात आणि कारण सुद्धा तसंच आहे। तर ती गोष्ट आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचणं किंवा आपल्या घरात कोणाला तरी ती वाचायचं सांगून आपण ते ऐकायचं काम करावं। ही कथा तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेमध्ये कधीही वाचू शकता किंवा घरातील कोणाला तरी वाचायला सांगू शकता, किंवा रात्री नैवेद्य आरती होण्या अगोदर ही कथा वाचायला सांगितली, त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला तरीही चालेल, पण कथा जरूर वाचावी किंवा कोणाला तरी वाचायला सांगावी। कारण आपण जेव्हा कोणतंही व्रत वैकल्य करतो, प्रत्येक वैकल्य करताना त्या व्रताची काहीतरी धार्मिक कथा असते आणि त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला त्या व्रताचं महत्त्व अजून चांगल्या प्रकारे समजतं। यानंतर देवीची स्तुती करण्यासाठी किंवा देवीला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्र अवश्य म्हणावे। पहिला मंत्र आहे श्री महालक्ष्मी देवे नमः। दुसरा मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हा मंत्र देखील तुम्हाला म्हणता येईल, किंवा या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपे नवसंस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। हा मंत्र देखील तुम्हाला म्हणता येईल। यापैकी कोणताही एक मंत्र म्हणालात तरीही चालेल। महालक्ष्मी देवीची जी काही पुस्तिका आहे यामध्ये व्रताची कथा तर आहे, याशिवाय महालक्ष्मी देवीचा अष्टाक्षरी मंत्र असेल, आरती असेल, त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम असेल, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। त्यापैकी तुम्हाला जेवढं वाचणं किंवा म्हणणं शक्य होईल ते तुम्ही या दिवशी अवश्य करा। म्हणजेच काय, ज्या दिवशी आपण महालक्ष्मी मातेच्या नावाने हे व्रत करतो म्हणजे संपूर्ण दिवस महालक्ष्मी मातेच्या नामस्मरणामध्ये घालावा किंवा तिची स्तुती करण्यासाठी घालवावा। म्हणजेच अशा पद्धतीने या दिवसाचा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो। आणि जेव्हा आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा दिवसभरामध्ये झोपायचं नसतं, नाहीतर आपण व्रत केल्याचा काहीच फायदा होत नाही। देवीची आरती जर दिवसभरात करणं शक्य नसेल तर रात्री नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आरती अवश्य करा, कथा वाचा, देवीला नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला महालक्ष्मीच्या व्रताची सर्व माहिती सांगितलेली आहे। काही शंका असतील तर नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे ज्यांना व्रत करायचे असेल त्यांना फायदा होईल।